या आणि अशा काही निर्णयामुळे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील दरी वाढत चाललेली आहे, रुंदावत चाललेली आहे। मित्रहो नमस्कार। विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये विशेष महत्त्व होतं म्हणजे काय हो, दिलं जात होतं। त्या पाठीमागे सगळी राजकीय गणित होती आणि तो भाजपा आहे, भाजपा। एकनाथ शिंदे सोबत असताना सुद्धा बघा भाजपाला अजित पवारांनाही जवळ घ्यावंसं वाटलं का हो, कशासाठी? या प्रश्नाच्या उत्तरात खूप मोठा अर्थ दडलेला आहे। पण बघा हळूहळू का होईना पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना तो अर्थ आता पुरेसा उमगलेला आहे। एकनाथ शिंदे सतत नाराज असतात आणि फडणवीस गालातल्या गालात हसत असतात। शिंदे यांची कोणतीही मागणी भाजपाने कधीही मान्य केलेली नाही। कितीही रुसले काय, फुगले काय, अजिबात दखल घेतली नाही। नाही म्हणायला नुकताच एक निर्णय घेतला आहे बघा आपत्ती व्यवस्थापन समितीचा। आणि एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला। खरं तर आधी त्यांना डच्चूच दिला होता ना, आणि त्यांच्या जागी कोणाला घेतलं होतं? अजित पवारांना। त्यामुळे बघा एकंदर नाराजीचा जो काही पडसाद उमटू लागले होते, एकूण नाराजीचा सूर बघितला आणि जुना नियम बदलण्यात आला। बस यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्यासाठी भाजपनं काहीही केलेलं नाही विधानसभा निवडणूक झाल्यापासून। उलट सातत्यानं त्यांना डावलण्याचं काम ते देखील सातत्यानंच केलं आहे। पण तेवढ्यावर एकनाथ शिंदे यांचं नाराज होणं काही थांबलेलं नाही। म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समितीचा एक निर्णय बदलला म्हणून एकनाथ शिंदे यांची पूर्ण नाराजी दूर झाली असं अजिबात नाही, आणि ती नाराजी थांबेल याची सुतराम शक्यता देखील नाही। कारण भारतीय जनता पक्षाकडून त्याच्या भावनेशी सुद्धा खेळ खेळणं सुरू आहे। महायुती सरकार सत्तेत येऊन आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन 2.5 महिने तर उलटून गेले आहेत, तरी दर पंधरवड्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या येतात। आता तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेल्या अनेक बैठकांना एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली। अगदी एकनाथ शिंदे यांच्याकडे जे खातं आहे ना, नगर विकास खातं, त्याच्या बैठकीला देखील एकनाथ शिंदे गैरहजर। बुधवारी फडणवीसांनी बोलवलेल्या नगरविकास विभागाशी संबंधित बैठकीला शिंदे अनुपस्थित राहिले। मलंगगडच्या कार्यक्रमाचं कारण देत शिंदेंची दांडी। पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर शहरांच्या विकास प्राधिकरणाच्या बैठकीलाही दांडी। त्याआधी मंत्रिमंडळ बैठकीलाही एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती। 100 दिवसांच्या आढावा बैठकीलाही उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर। जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमाला शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत मंचावर येणं देखील टाळलं। म्हणजे कशा किती घटना सांगाव्या। आता तुम्हीच बघा ही गैरहजेरी काय सांगते। मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी विविध कारणावरून नाराजी व्यक्त केली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी बैठक बोलवली। पण बघा या वेळेला देखील, या बैठकीला देखील एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली। त्यामुळं पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। मात्र बघा सत्ताधाऱ्यामध्ये शिवसेनेसह भाजपच्या नेत्यांनी शिंदेंच्या नाराजीचे आरोप फेटाळून लावलेले आहेत। नेहमी नाराजीच्या बातम्या नेहमी असतातच आणि नेहमीच त्या यांच्याकडून फेटाळल्याही जातात। आम्ही समजून घ्यायचं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं सातत्यानं दिसलं आहे। आम्ही पाहिलं आहे, नवे पाहती आहोत। त्यात फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय एकनाथ शिंदे यांच्या नाराजीत भर घालत राहिले। त्यात बघा भाडे तत्वावर एसटी घेण्याच्या शिंदेंच्या काळातील निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली। मंत्र्यांचे सचिव आणि ओएसडी नेमणुकीबाबत लावलेले निकष फडणवीसांनी बदलले। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा न मिटलेला वाद, आपत्ती निवारण समितीतून सुरुवातीला उपमुख्यमंत्री शिंदेंना डावललं। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातील शिंदेंचे अधिकारी हटवले। त्या ठिकाणी फडणवीसांकडून आपल्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक, अशी कितीतरी कारणं आहेत की ज्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होत आहेत आणि सातत्याने अशी कारणं घडत आहेत।
या आणि अशा काही निर्णयामुळं फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील दरी वाढत चाललेली आहे, रुंदावत चाललेली आहे. मुळातच 2.5 महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आपण दुसऱ्या नाही तर अजित पवारमुळे 3ऱ्या क्रमांकावर गेलो याची खदखद एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यामध्ये आहे आणि ती प्रसंगी दिसते. मात्र तीच खदखद अनेक कार्यक्रम बैठकांना दांडी मारून फडणवीसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा दिसतोय. मात्र महायुतीला एक पक्ष आणि पक्षप्रमुख मागच्या 2.5 महिन्यापासून नाराज आहे. याचा फडणवीसांना खरंच काही फरक पडतोय का हो? खरं तर हा संशोधनाचा विषय आहे. आपल्या कृतीतून एकनाथ शिंदे हे सातत्यानं नाराजी दाखवत आहेत, पण वरकरणी मात्र ते आपण नाराज नसल्याचं पुन्हा पुन्हा सांगत आहेत. फडणवीस ही त्यांच्या नाराजीला अजिबात महत्त्व देत नाहीत. शिंदे नाराज होतात, देवेंद्र फडणवीस गालातल्या गालात हसतात आणि बस हा विषय जिथल्या तिथं संपवला जातो. पण या दोघात पडलेली दरी कमी तर अजिबात होत नाही, उलट ती रुंदावत चाललेली आहे. पण सध्या तरी एकनाथ शिंदे काहीही करू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळं नाराज होऊनही आपण नाराज नाही आहोत असं त्यांना सांगावं लागत आहे पुन्हा पुन्हा. मोठी घुसमट आहे ही. किती दिवस ही घुसमट एकनाथ शिंदे सहन करतात हे पाहावं लागेल. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.